पद्मशाली सखी संघमच्या वतीने दीपाराधना आणि मैत्री दिवस साजरा। सोलापूर येथील पूर्व भागातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने आषाढ महिन्यात शेवटच्या दिवशी असणारा दीप अमावस्या व मैत्री दिवस साजरा करण्यात आला आहे। प्रारंभी रविवारी संध्याकाळी शहराच्या पूर्व भागातील श्रीराम मंदिरात दीपाराधना करून मंत्रपठण व आरती करण्यात आले। त्यानंतर जागतिक मैत्री दिवसाचे औचित्य साधून आलेल्या सखींनी एकमेकींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मैत्री धागा फ्रेंडशिप बँड बांधून तोंड गोड केल्या। या प्रसंगी सखी संगमच्या सल्लागार सीमा यलगुलवार व माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू यांनी नूतन इट्टम यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला। नवीन पदाधिकारी निवडीनंतर पहिल्यांदाच भेटणाऱ्या सर्व सखींनी एकमेकांची विचारपूस ओळख करून घेतल्या। पहिलाच उपक्रम असल्याने उत्साह ओसंडून वाहत होता। भविष्यात गरजवंत महिलांसाठी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। यावेळी सखी संगमच्या पूजा चिप्पा, कलाचना पटण, गीता भूदत्त, पद्मा मेडपल्ली, ॲडव्होकेट मेघना मलपेद्दी, आरती आडम, मंजुळा आडम, वैशाली वेंकटगिरी, अरुणा पोटावती, पल्लवी संघा, लक्ष्मी कोडम, हेमा मैलारी, अनुराधा बुरा, नम्रता धुडम, श्वेता वल्लाळ, राजेश्वरी बल्ला, श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी, किशोर वेंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती हे यावेळी उपस्थित होते। फाउंडेशनच्या वतीने पद्मशाली संघटनेचे मी अध्यक्ष झालेले आहे। त्यामुळे सगळ्यांचे पहिल्यांदा मी आभार मानते। आणि आज अमावस्या आहे, तर त्याचं औचित्य साधून आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केलेली आहे। आज आम्ही दिव्यांची पूजा केलेली आहे, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण ज्या कुठल्या मंगल कार्याची सुरुवात आपण दिवा लावून करतो, त्यामुळे आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात दिवा लावून केलेली आहे। त्याचबरोबर आम्ही सगळ्या जे नवीन मैत्रिणी झालेलो आहोत, तर आमच्यातलं हे मैत्रीचं नातं दृढ व्हावं यासाठी आम्ही एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधून आमच्या फ्रेंडशिप डे पण आम्ही आज साजरा केलेला आहे। तर फ्रेंडशिप अशी म्हणजे बँड बांधता आपण, पण त्याचा आता असं आहे की हा धागा बांधून आपलं आता खूप आपली घट्ट मैत्री झाली आहे, हे विसरू द्यायचं नाही त्यांना। आपली मैत्री आता आपण दृढ ठेवायची आहे आणि समाजकार्यासाठी आपण एकत्र यायचं आहे, हे मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते। त्यामुळे मी आज हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। श्रीरामाचा आशीर्वाद मिळालेला आहे, आपल्या सर्वांचा आशीर्वाद पण मी इच्छिते। आम्हाला या कार्यासाठी सर्वांनी आपला आशीर्वाद द्यावा आणि माझ्या सगळ्या सखींना पण मी विनंती करते त्यांनी मला या कार्यात सगळ्यांनी मदत करावी आणि जे काय समाजकार्य आपण करणार आहोत ते आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी खूप उपयोगी पडावं, एवढीच माझी इच्छा आहे। सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत, ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते। यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर। श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्त्वाचं पाऊल। फक्त मुलींसाठी शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले, पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील 5वे महाविद्यालय आहे। हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे। आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल, कारण इथलं वातावरण संपूर्णतः सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत। सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते। त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही। हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे, घरातल्यासारखी काळजी घेतली जाते। प्रसन्न क्लासरूम, अत्याधुनिक शिक्षण पद्धती, तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे। याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष, अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात। Our teachers are so friendly that I can ask any of my doubts without any hesitation. अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचे आयोजन। Being in a girls' college, we can freely express our thoughts and feelings. विद्यार्थिनी ताणतणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो। यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी
आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते. After psychological counseling by Gandhi ma'am, we feel very relaxed and mentally strong. येथे विकसित केलेल्या ETLP म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे. Our teachers use various techniques to confirm our learning. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील. Our main focus is to bridge the gap between student skill set and company's requirement and to develop our student as industry ready engineers. स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते. याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते. तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा. श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रूपा भवानी रोड, भवानीपेठ, सोलापूर.